नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील मराठी माध्यमचा आपण बोर्डचा 2024चा पेपर आज बघणार आहोत। तर ते याच्या आधी या पार्टचा आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये या आधीचा जो भाग 1चा व्हिडिओ आहे तो डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला देईल आणि या पेपर जो PDF फाईल असेल ती पण डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला देईल आणि याची उत्तरपत्रिकाची PDF फाईल पण आजच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर ठीक आहे, आपला व्हिडिओ क्रमांक 2 आहे जो आज आपण बघणार आहोत। तर त्यामध्ये आपला प्रश्न क्रमांक 2B चालू होता। तर पहा प्रश्न क्रमांक 2B काय म्हणतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, तर प्रश्न क्रमांक 2B काय सांगत होता आपल्याला? पहा आपल्याला काय म्हणलं आहे की खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा, 8 गुणाला दिलेले आहेत। 4 प्रश्न सोडवायचे आहेत। तर पहा सर्वात पहिले आपल्या बोर्डवर आपण 2 प्रश्न घेतलेले आहेत, तर ते 2 प्रश्न व्यवस्थितरित्या सॉल्व करण्याचा आपण प्रयत्न करूयात। तर पहा प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला काय म्हणतोय ते समजून घेऊ। ठीक आहे, तर मला सांगा प्रश्न क्रमांक 1 जो दिलेला आहे तो काय आहे? पहा बरं काय सांगायला लागलाय तुम्हाला। प्रश्न काय म्हणायला लागलाय की आयात ABCD आहे। ठीक आहे, ABCD हा आयात आहे। आकृतीत दिलेल्या माहितीचे उपयोग करून AX + BY = C या स्वरूपात एक सामायिक समीकरणे तयार आपल्याला करायचे आहे। ठीक आहे, मग आपण काय करणार, इथे जे आयात दिलेला आहे याच्यामध्ये जे तुम्हाला सांगलेल्या गोष्टी आहेत याच्यापासून आपल्याला काय करायचे, एक सामायिक समीकरणे तयार करायची आहे। ठीक आहे, मग तुम्हाला माहिती आहे, तुम्ही काय सांगशाल सर्वात पहिले की तुमच्याजवळ काय आहे, ABCD हा काय आहे, आयात आहे। ह्या गोष्टी सांगणार की हा आयात आहे आणि आयताच्या सम्मुख बाजू सारख्या असतात हे सांगणार। लास्टच्या खालच्या वेळी सांगा आयताच्या, ठीक आहे, आयताच्या सम्मुख बाजू सारख्या असतात, सम्मुख बाजू। ठीक आहे, काय असते त्या एकरूप असतात म्हणा किंवा सारख्या म्हणा, काही फरक पडणार नाही, सारख्या असतात। आता हे तुम्हाला माहिती आहे। तर आयताची पहिली बाजू कोणती होती? मग पहा आता हे AB कोणा बरोबर असेल तर DC बरोबर आहे। तर मग पहा की AB ही कोणाच्या बरोबर झाली, DCच्या बरोबर झाली व दुसरी कोण आहे AD आणि BC। तर BC मोठी आहे, आपण ते समजा BC बरोबर काय केले, AD दाखवले। ठीक आहे, तर मला सांगा मग AB बरोबर DC सांगत असताना AB तुम्हाला काय दिलेली आहे, AB काय दिलेली आहे पहा, ABचं माप आहे तुम्हाला 2x + y + 8 बरोबर तिकडे काय दिलेली आहे DC काय आहे 4x - y 4x - y। ठीक आहे, मग मला सांगा 4x - y दिलेलं आहे, आपण समजा हे समीकरण इकडे आणले। ठीक आहे, हे पूर्ण समीकरण डाव्या बाजूला आणले तर 2x 2x आणि हा +4 इकडे आला तर -4x आणि y इकडे आला तर +y आणि हा ऑलरेडी इथं +y होता तो y आणि हा +8 बरोबर काय झालं, इकडे 0 झाला। पण आपल्याला तिकडे कॉन्स्टंट पाहिजे, कारण तिकडल्या साईडला समीकरण कसं करा म्हणलं, AX + BY = C, म्हणजे तिकडे कॉन्स्टंट नंबर न्यायचा आहे। तर याच्यामध्ये पहा इथं x आहे, इथं x आहे, इथं y आहे, हे सगळे व्हेरिएबल आहे, तर चल आहे, तर हा कॉन्स्टंट नंबर तिकडे न्यायचा आहे। तर मला सांगा -4x मधून 2x गेले तर -2x उरले। ठीक आहे, y काय झाले 2y आणि हा +8 तिकडे गेल्यामुळे काय झाला, -8 झाला। मग आता काय करूयात आपण, या वजा समीकरणाला वजा असल्यामुळे याला वजानं जर गुणलं तर आता आपल्याला समीकरण काय व्हायला लागले पहा, 2x - 2y आणि हा +8। तर आपल्याला हे पहिलं समीकरण तयार व्हायला लागले। ठीक आहे, एक समीकरण तयार झाले। तसेच मग आता तुम्हाला लक्षात येईल, तसेच आपण काय करूयात परत पहा, तुम्हाला काय सांगितले, BC = AD घ्याय सांगितले। तर मग BC = AD घेत असताना BCचं माप काय दिलेलं आहे, x + y आणि AD काय दिलेलं आहे 2y। ठीक आहे, मग याला पण सॉल्व करा, x + y। ठीक आहे, +2y ला इकडे आणलं तर काय झालं, हा -2y = 0। मग मला सांगा x - y बरोबर इथे काय व्हायला लागले, 0 व्हायला लागले। चेक करून घ्या बरोबर यायला आहे की नाही उत्तर। ठीक आहे, x - y = 0। एक मिनिट x + y - 2y = 0 झालं। तर याच्यामधून समजा आपण आता काय केलं, 2y मधून 1y काढला तर 1 - y झाला, तर x - y = 0 आपल्याला मिळालं आहे। तरी एक वेळ परत चेक करून घ्या, तुम्हाला लक्षात येईल, कारण आपल्याला त्या साईडला आपल्याला कॉन्स्टंट टर्म न्यायची होती। ठीक आहे, इथं थोडं समीकरण बाय मिस्टेकली माझ्याच्यानं चुकीचं झालं असं वाटतंय, कारण इथं एक व्हॅल्यू आपल्याच्यानं काय केली, चुकीची लिहिली गेली। कारण पहा प्रश्नामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे, एक मिनिट प्रश्न तुम्हाला असा दिलेला आहे, इथे x + y नसून, लक्षात घ्या प्रश्नामध्ये इथं x + y नसून इथं x + 4 आहे। तेच म्हटलं आन्सर आपलं का चुकतंय। ठीक आहे, तर इथं पहा x + y नसून x + 4 असेल तर BC काय आहे, मग x + 4 आहे। ठीक आहे, BC काय झाला, x + 4 झाला। तर हा -2y इकडे आला। तर मग मला सांगा आता समीकरण कसं तयार व्हायला लागले पहा, x - 2y आणि हा तिकडे गेलाय तर काय व्हायला लागलाय 4।
ठीक आहे, मग आता मला सांगा -4 झाला तो, लक्षात घ्या, नाही तर गोंधळात जाशाल. +4 होता तिकडे गेल्यानं -4 झाला. ठीक आहे, कसं झालं मग पहा बरं, x+4 होता 2y इकडे आणलं आणि कॉन्स्टंट संख्या तिकडे पाहिजे म्हणून +4 तिकडे गेला तर -4 झाला. तर अशा प्रकारे तुम्ही 2 सामायिक समीकरणे तयार केली. काय कसे केले हे परत एक वेळ मी बोलेल, थोडंसं कन्फ्युजनमध्ये उत्तर गेलं आपलं, तर थोडासा गोंधळात पडू नका. पहा मी काय केलं तर ABCD हा आयात सांगितला, नंतर काय म्हटलं आयताच्या समुख बाजू सारख्या असतात हेही सांगितलं. तर मग मी काय पहिली बाजू काय घेतली, AB बरोबर DC. AB हे कोणाच्या बरोबर घेतली, DCच्या, मग हे दाखवलं AB बरोबर DC. व दुसरी काय सांगितली, BC बरोबर AD सांगितली. ठीक आहे, लिहिलं. मग आता या दोघांना सोडत असताना पहिलं ABचं समीकरण घेतलं आणि DCचं समीकरण घेतलं. आपल्याला उजव्या बाजूला फक्त कॉन्स्टंट टर्म पाहिजे म्हणून मी ह्या सगळ्या व्हॅल्यूला इकडे आणलं, तर हे एकत्र लिहिल्यानंतर इकडे 0 राहिलं. आपल्याला पण कॉन्स्टंट पाहिजे म्हणून पहा 2x आणि -4x आहे. -4x मधून 2x गेले तर -2x राहिले, y अधिक y 2y झाला. +8 आपण तिकडे टाकला कारण आपल्याला कॉन्स्टंट टर्म पाहिजे म्हणून हा -8 झाला. पण इथं वजा आल्यामुळे मी वजानं गुणलं तर आपल्याला उत्तर काय मिळालं, वजानं गुणल्यामुळे इथं वजा कटला 2x आणि जिथं अधिक असेल तर -2y होईल आणि हा वजा कटल्यामुळे परत +8 येईल. ठीक आहे, असं एक समीकरण मिळालं. तसंच मग BC आणि AD हे जे दोन दिलेले आहेत ते इक्वल दिले, तर BCची किंमत x+4 दिलेली आहे, x+4 आणि AD किंमत दिलेली आहे 2y. 2yला इकडे आणलं आणि पहा तर x+4 अधिक 2y होता, इकडे आला तर -2y झाला, तिकडे 0 झाला. पण आपल्याला तिकडे कॉन्स्टंट टर्म पाहिजे म्हणून +4ला परत तिकडे नेलं कारण तो स्थिरांक आहे, कॉन्स्टंट नंबर आहे, म्हणून तिकडे गेल्यानंतर काय झाला तो -4 झाला. ठीक आहे, एवढं लक्षात आलं तुम्हाला. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 2B मधला पहिला प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. आपल्याला 4 उपप्रश्न सोडवायचे आहे, त्यामधला पहिला मी बघितलाय. ठीक आहे, आपण पाहिलंय. पण मला सांगा आता हा दुसरा प्रश्न एकदम सोपा आहे, काही अवघड नाही आहे. तुम्हाला माहिती आहे खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढायचे आहे. काय करायचे आहे, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 19वे पद काढत असताना तुम्हाला इथं अंक दिले 7, 13, 19, 25 आणि अप टू सो ऑन. ठीक आहे, तर तुम्ही काय करत असता, T1 म्हणजेच कोण, A बरोबर किती घेत असता, 7. आता तुम्हाला माहिती आहे T2 म्हणजे दुसरं पद कोण आहे, 13. ठीक आहे, मग असं तुम्ही काय करणार, आता याच्यामध्ये फरक काढत असताना तर D बरोबर काय करत असता, T2 - T1 घेता, फरक काढावा लागेल तुम्हाला. तर मग 13 मधून 7 जर काढले तर कितीचा फरक यायला लागलाय ते पाहून घ्या. D बरोबर किती आलाय, 6. 7 आणि 6 13. ठीक आहे, बरोबर आहे. D 6 मिळाला. मग आता तुम्हाला माहिती आहे आता काय करायचं आहे, तुम्हाला T19 म्हणजे 19व पद काढायचं असेल तर तुमचा फॉर्म्युला काय आहे ते पाहायचा आहे. तर TN बरोबर काय होता आपला, A अधिक N वजा 1 गुणिला D हा फॉर्म्युला आहे. तर T19वे पद काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर A ची किंमत तुम्हाला माहीत झाली 7 आहे आणि N किती आहे 19. तर हा 19 वजा 1 आणि गुणिला D किती निघाला इथं सध्या 6. ठीक आहे, मग 7 अधिक 19 मधून 1 गेला तर 18 गुणिला 6. ठीक आहे, मग मला सांगा 18 सक किती व्हायले, हे 7 आणि 18 सक म्हणजे किती 108. ठीक आहे, 18 सक 108 व्हायले. ठीक आहे, 108 आणि 7 हे किती व्हायले, टोटल उत्तर व्हायला आपले 115. मग तुम्हाला लक्षात यायले की T19व पद किती व्हायला उत्तर त्याचं 108 आणि 7 115. 118 लिहिलं, 115. एकदा बेरीज चेक करून घ्या बरं, काही चुकलं आहे का. ठीक आहे, आलं आहे का पहा बरं, 18 सक 108 आणि 7. ठीक आहे, बरोबर आहे, हे उत्तर आलेले आहे. तर दोन्ही पण पहा, पहिला आणि दुसरा प्रश्न आपण बघितला आहे. तर यानंतर आपण काय करूयात, यामधला तिसरा प्रश्न आपण पाहूयात. तर याचा व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 बघूयात. यामधला क्रमांक 2B मध्ये आपण 4 उपप्रश्न सोडवत होतो, तर त्यामध्ये आपण पहिले 2 प्रश्न सोडवले. फक्त फरक एक लक्षात घ्या, थोडंसं बाय मिस्टेक आपल्या गडबडीमध्ये काय झालं आहे, प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडवण्याऐवजी आपण 1 आणि 3 सोडवला आहे. तर पहा 2 नंबरचा प्रश्न आपण आधी घेत आहोत, म्हणजे जे राहिलेला आहे त्याच्यानंतर जो आपला चौथा चालू आहे तो कंटिन्यू करत आहोत. कन्फ्युजन होऊ देऊ नका. 3 नंबरचा प्रश्न मी 2 नंबरचा प्रश्न म्हणून घेतलेला आहे. तर पहा सध्या आता आपण 2 नंबरचा प्रश्न पाहत आहोत. तर मला सांगा 2 नंबरचा प्रश्न काय म्हणत आहे ते पाहून घ्या. खालील वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवायचा, याचे अवयव काढायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे इथं काय दिलेलं आहे पहा, x वर्ग अधिक x वजा 20 बरोबर 0. तर तुम्ही अवयव करत असताना काय करत असता पहा, पहिल्या आणि शेवटचा गुणाकार करता. तर xचा आता सहगुणक 1 आहे आणि हा 20, तर इथं काय झालं आहे वजा 20. ठीक आहे, मग मला सांगा आता यांचे 2 अवयव पाडत असताना तुम्ही काय सांगितलं होतं पहा बरं, 4 पंचे 20. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे आपण काय करत होतो, 4 पंचे 20 घ्या किंवा 5 चोक 20 घ्या. 4 पंचे 20 म्हणलं तर थोडं लहान होईल कारण आपल्याला उत्तर काय आणायचं असते, हा आपल्याला पाहिजे असतो. ठीक आहे, x पाहिजे असतो. मग पहा बरं 5 चोक 20, 5 मधून 4 गेले तर x उरल. तर मग आपण काय करणार, यांच्यामध्ये वजाबाकी घेणार आणि व्हेरिएबल काय घेणार, x घेणार. ठीक आहे, मग मला सांगा x चा वर्ग अधिक 5x वजा
4x आणि वजा 20 बरोबर 0 झाला आहे। तर आता यांच्या दोन भाग पाडल्यानंतर आपण काय करत होतो, आठवा काय करत होतो, याच्यातून x कॉमन काढला या x वर्गमधून, तर इथं x अधिक 5 उरला आहे। ठीक आहे, वजा कॉमन काढला आहे आणि 4 आता पहा वजा कॉमन काढल्यानंतर आपण 4 पण बाहेर काढल्यानंतर तर काय व्हायला x आणि 4 पंचे 20। ठीक आहे, ह्या पद्धतीत आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या। तर पुढे काय सांगशाल तुम्ही, पहा बरं x अधिक 5 आणि x अधिक 5 सारखा मिळाला। ठीक आहे, इथे बाजूला लिहायलो पहा x अधिक 5 एक जुनी टर्म आणि नवीन मिळालेली आहे x वजा 4। ठीक आहे, हे तुम्हाला दोन्ही गोष्टी लक्षात आल्या। तर तुम्ही काय सांगशाल, या दोघांना सेपरेशन करा, 0 दोघांचा वेगळा लावून टाका। ठीक आहे, x वजा 4 बरोबर 0। तर x अधिक 5 तिकडे गेला तर काय व्हायला लागलाय, वजा 5 व्हायला लागलाय। ठीक आहे, हे एक मिळाली व्हॅल्यू आणि x वजा 4 आहे, तर तिकडे गेला तर तो काय व्हायला लागला, अधिक 4 व्हायला लागलाय। अशा प्रकारे आपण काय केली, दुसरी व्हॅल्यू काढली। तुम्हाला एक व्हॅल्यू मिळाली x वजा 5 आणि एक मिळाली x बरोबर 4। तुम्ही हे दोन्ही व्हॅल्यू व्यवस्थितरित्या लिहून घ्या, पहा आणि याचा स्क्रीनशॉट काढा। ठीक आहे, मग मला सांगा आता दुसरा प्रश्न तुम्हाला जो दिलेला आहे म्हणजे याच्यातला कितवा प्रश्न आहे, तो चौथा। ठीक आहे, तर चौथा प्रश्न आपण पाहूयात। मग मला सांगा चौथा प्रश्न तुम्हाला काय सांगतोय ते पाहून घ्या बरं। काय दिलेलं आहे, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढायची। तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे की योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे, चित्रयुक्त पत्ता एक बाहेर काढायचा आहे आणि त्या घटनेची तुम्हाला काय करायची आहे, संभाव्यता सांगायची आहे। ठीक आहे, तर मग तुम्हाला माहिती आहे आपण एकूण पत्ते किती आहेत, 52 पत्ते आहेत। मग तुम्हाला लक्षात यायले की नमुना अवकाश किती आहे, 52 पत्ते आहेत। चित्रयुक्त पत्ते किती आहेत ते सांगावं लागेल। तर तुम्हाला मी हे सर्व शिकवलेलं आहे। तर चित्रयुक्त पत्ते तुम्हाला माहिती आहेत किती असते, तर 12 पत्ते असतात। ठीक आहे, चित्रातले। मग आता हे 12 पत्ते असतील तर याचा नमुना अवकाश काय व्हायला लागला, याला समजा आपण ए घेतला तर याचा नमुना अवकाश काय व्हायला लागला, 12। ठीक आहे, तर याची संभाव्यता काढत असताना आपण पॉसिबिलिटी प्रोबॅबिलिटी तर पी ऑफ ए बरोबर काय घेत असतो आपण, सांगा मग काय घेशाल, मग सांगा एन ऑफ ए अपॉन एन ऑफ यस, म्हणजे संभाव्यता निघाली। तर याचं काय व्हायला, एन ऑफ ए काय आहे आपल्याला दिलेला 12 दिलेला आहे आणि हा काय होते, एकूण पत्ते किती होते, 52 होते। तर मग दोन्ही अंकाला भाग जाणारा अंक कोणता आहे, तर पहा 4 त्रिकम 12 आणि 13 चौक 52, 4 भाग गेला। तर मग मला सांगा किती व्हायला लागलं, 13 चौक म्हणते, 4 जर भाग दिला तर 13 चौक 52 व्हायला लागलं। ठीक आहे, तर इथं काय व्हायला आहे, 4 त्रिकम 12 3/13 म्हणजे आपलं उत्तर काय व्हायला लागलं, पहा प्रोबॅबिलिटीचं पी ऑफ ए इज इक्वल्स टू 4 त्रिकम 12 बरोबर आणि 13 चौक 52 3/13 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ एचं उत्तर आलेलं आहे 3/13। ठीक आहे, व्यवस्थितरित्या तुम्ही या प्रश्नांचा दोन्ही प्रश्नांचा काय करा, आता स्क्रीनशॉट काढून घ्या आणि यानंतरचा यामधला जो शेवटचा प्रश्न राहिलेला आहे तो आपण लगेच बघूया। ठीक आहे, व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढा। आपला प्रश्न क्रमांक 2B मधला शेवटचा सब क्वेश्चन जो की प्रश्न क्रमांक 5वा आहे तो पाहत आहोत। आपल्याला 4 सोडवायचे आहेत पण मी 5ही प्रश्न बघत आहोत। ठीक आहे, खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे, त्यावरून वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता वितरण सारणी आपल्याला काय करायची आहे, तयार करायची आहे। संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा, वर्ग मर्यादेपेक्षा कमी म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, आता इथं तुम्हाला ऑलरेडी हा टेबल दिला आपण त्याच्यावरच घेऊयात। तुम्हाला दैनंदिन कामाचे तास दिलेले आहेत, तर कर्मचाऱ्यांची संख्या ही दिलेली आहे, हे तासामध्ये दिलेलं आहे आणि कर्मचारी संख्या दिलेली आहे। शेवटच्या याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, संचित वारंवारतापेक्षा कमी आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे। मग आता तुम्ही सांगा, तुम्हाला जे विचारलं ते सांगायचं आहे। काय सांगायचं आहे, संचित वारंवारता सांगायची आहे, इथं लिहायचं आहे। मग संचित वारंवारता सांगायची आहे, वारंवारता आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे, वर्ग मर्यादेपेक्षा कमी संचित वारंवारता आणि खाली काय लिहाल तुम्ही, पेक्षा कमी। आता हे सांगत असताना तुम्ही काय सांगणार, पहा सर्वात पहिले आपण काय करत होतो, आता संचित वारंवारतापेक्षा कमी मध्ये काय सांगितलं होतं, हा जो नंबर दिलेला आहे 150, तर याच्यामध्ये आपण काय करत होतो, आपण हा 150 घेतलाय तर आता 150 खाली घेऊन आपण काय करत होतो, 500 मध्ये ॲड करत होतो। ठीक आहे, 500 ॲड केल्यानंतर काय 150 अधिक 500 किती व्हायले, पहा 500 आणि 600 650 आपलं उत्तर इथं काय व्हायला लागले, कंप्लीट व्हायला लागले। मग या 650 मध्ये आपण काय करत होतो, लक्षात घ्या 650 मध्ये आपण काय केलं होतं, हा 300 नंबर ॲड केला होता। 300 नंबर ॲड केला तर आपल्याला उत्तर किती मिळालं होतं, 950 मिळाले। ठीक आहे, हे 950 झालं। मग या 950 मध्ये आपण काय केले, पहा हे 50 मिळवले तर उत्तर आपल्याला काय झालं, 1000 झालं। फक्त आपल्याला काय प्रश्न विचारला की संचित वारंवारता सारणी करा, आपल्याला बहुलक काढायचा नाही आहे, इतकंच आपल्याला उत्तर द्यायचं होतं 2 मार्काला। तर ठीक आहे, आपण इथपर्यंत लिहिले। ठीक आहे, पाहून घ्या व्यवस्थित, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या। यानंतर आपण प्रश्न क्रमांक 3 पाहूयात। प्रश्न क्रमांक काय चालू आहे, तिसरा चालू आहे। प्रश्न क्रमांक 3A काय आहे, पहा खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा। आपल्याला काय करायचं आहे, तिसऱ्या प्रश्नामध्ये काय करायचं आहे, कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे। तुम्हाला 2 कृत्या दिलेल्या असतील, 3 मार्काला एक कृती आपल्याला लिहायची आहे। ठीक आहे, तर प्रश्न पहिला जे की कृतीमध्ये आहे, तर पहा खालील
वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनामध्ये भरलेले पेट्रोल यांची माहिती दिली आहे। त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोल आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती आपल्याला काय करायची आहे, पूर्ण करायची आहे। तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, यामध्ये तुम्हाला सांगितले वर्गामध्ये तुम्ही काय, या वर्गामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला, भरलेले पेट्रोलांचं लिटरमध्ये माप दिलेलं आहे, ठीक आहे, आणि त्यांची वारंवारता दिलेली आहे आणि वाहनांची संख्या सांगितली वारंवारतामध्ये त्यांनी, ठीक आहे। तर पहिला काय म्हणते 0.5 ते 3.5 एवढं लिटर यांच्यामध्ये किती वाहनांमध्ये भरले एवढं पेट्रोल, त्याने 33 वाहनामध्ये। 3.5 ते 6.5 हे 40 वाहनामध्ये, 6.5 ते 9.5 लिटर 27, 9.5 ते 12.5 18 वाहनांमध्ये आणि 12.5 ते 15.5 लिटर हे 12 वाहनांमध्ये त्यांनी पेट्रोल भरलं आहे, असं आपल्याला काय केलं त्यांनी सांगितलं आहे। तर या तक्त्याच्या मदतीने आपल्याला काय करायची आहे, कृती पूर्ण करायची आहे। तर पहा एकदम सोपा प्रश्न आहे, 3 मार्काला आहे, काहीही अवघड नाही आहे। आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण ह्या बहुलक काढत असतो तेव्हा सर्वात पहिले काय करत असतो, आपल्या वाहनांची संख्या जी दिलेली आहे तुम्हाला, म्हणजे वारंवारता दिलेली आहे, यामध्ये सर्वात मोठा अंक आपण पहिले पाहत असतो। तुम्हाला एक्झरसाइजमध्ये सांगितलेलं आहे, आपण याच्या आधी व्हिडिओ पाहिलेले आहे यावर, ठीक आहे। तर या वारंवारता म्हणजे तुम्ही पहा सगळ्यात मोठा संख्या कोणती दिसायली तुम्हाला, ही 40 दिसायली। तर आपण याला काय घेतलेलं आहे, F1 घेतलेलं आहे। तुम्हाला आठवत असेल तर पहा, हा F1 असतो, तर याच्यावरची संख्या असते F0 आणि याच्या खालची संख्या असते F2, हे तुम्ही पाहिलेलं आहे, ठीक आहे। कारण हा मोठा अंक आहे या वाहनांच्या संख्यामध्ये, म्हणून त्याला F1 घ्यायचं आहे, त्याच्यावर F0 घ्यायचं आणि त्याच्या खाली F2 घ्यायचं आहे, आणि याच्या करस्पॉन्डिंग म्हणजे याच्या जे सोबत जे यायलेला बहुलक आहे, जे की हा 3.5 आणि 6.5 हा आपला बहुलक आहे, ठीक आहे। तर मग आपण काय करणार आता, या तिन्ही व्हॅल्यू तुम्हाला माहित झाल्या, बहुलकही माहित झाला। कसा माहित झाला, कारण या वारंवारतामध्ये तुम्ही पाहिलं की सगळ्यात मोठी संख्या 40 आहे, म्हणून तो F1 घेतला, त्याच्यानंतर त्याच्यावरची संख्या F0 घेतली आणि खालची संख्या काय घेतलेली आहे, F2 घेतलेली आहे, ठीक आहे। मग मला सांगा सर्वात आधी आपण काय करूयात, पहा कृतीमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, दिलेल्या सारणीवरून म्हणजे तुम्हाला हे जे माहिती दिलेली आहे याच्यावरून तुम्ही काय करणार, पहिले बहुलकीय वर्ग सांगणार। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बहुलकीय वर्ग कसा मिळायला लागला, हे जे F1 आहे याच्या समोरची जी संख्या आहे तेच काय आहे, आपली बहुलकीय वर्ग आहे। म्हणून आपण काय लिहिलं इथं, 3.5 ते 6.5 हेच काय झालं, आपला बहुलकीय वर्ग झाला, ठीक आहे। हे आपल्याला लक्षात आलं। मग आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, तुम्ही बहुलकाचा फॉर्म्युला शिकलात, काय होता रे फॉर्म्युला, पहा बरं, बहुलक बरोबर L अधिक ब्रॅकेटमध्ये F1 वजा F0 2 F1 मायनस F0 मायनस इथं काय असायला पाहिजे मग F2 आणि गुणिला H, ठीक आहे। हे तुम्हाला माहित झालंय। मग आता सगळ्या गोष्टी तुम्ही शिकल्यात। मग आता तुम्हाला L किंमत तुम्हाला माहिती आहे, L म्हणजेच कोण आहे, हे पहिली आणि हे पुढचा, हे तुम्हाला माहिती आहे। सर्वात आधीची संख्या म्हणजे 3.5 म्हणजे तो L असतो आपला, ठीक आहे। मग आपण इथं काय लिहिला, 3.5 लिहिला। F1 ची किंमत तुम्हाला माहिती आहे, पहा F1 म्हणजे कोण आहे, 40 आहे, आणि F0 म्हणजे कोण आहे, 33 आहे, लिहिलं त्याच्यामध्ये। मग खाली काय केलं, पहा 2 गुणिला F1 ची किंमत काय आहे, परत पहा 40 ठेवली, ठीक आहे, वजा F0 ची किंमत परत काय ठेवली, 33 ठेवली, आणि वजा 27 कोणाची किंमत आहे, पहा F2 ची, मग इथे 27 ठेवा। आता H कसा काढला, तर लक्षात घ्या जो आपला बहुलकीय वर्ग होता या दोघांचा फरक म्हणजेच काय असेल, आपला H असेल। तर मोठी संख्या आहे 6.5, तर 6.5 वजा 3.5 करा, तुम्हाला उत्तर 3 मिळून जाईल। तर मग इथे काय ठेवशाल तुम्ही, 3 उत्तर ठेवून द्या, ठीक आहे। तुम्ही 3 ठेवलात। मग आता काय केले, पहा 40 मधून 33 गेले, 7 उरले, परत 20 2 गुणिला 40 80 आणि वजा 23 आणि वजा 33 आणि वजा 27 झाले वजा 60 आणि गुणिला 3, ठीक आहे। हे तुम्हाला माहित झालं। तर या दोघांचं काय करा, आता 80 मधून 60 काढा, 20 राहील, वजा 7 राहतील, मग 7 त्रिक 21 आणि भागीला 20 आणि अधिकमध्ये इथं 3.5, त्याचं मी डायरेक्टली आता उत्तर तुम्हाला सांगेल। तर उत्तर आहे डायरेक्टली सांगतो मला, तर उत्तर 4.55 यायला लागले। तुम्ही हे व्यवस्थित काढून घ्या, याचं मी डायरेक्टली उत्तर लिहिलं आहे 4.55, तुम्हाला इथपर्यंत क्रिया करून दिली, याचा भागाकार सॉल्व करून घ्या। तर याचं उत्तर आहे 4.55 बहुलक, हे आपल्याला इथं मिळालं। व्यवस्थितरित्या या प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, हा आपला कृती पूर्ण झालेली आहे, ठीक आहे। मग पाहून घ्या, यानंतरची यामधली जे ऑर मधली कृती आहे ते आपण लगेच बघूया, ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3 आपला चालू आहे, 3 ए मधली कृती दुसरी आपण बघणार आहोत, ठीक आहे। तर पहा दुसरी कृती काय म्हणायला लागली, पहा खेळण्यातील एका रिमोट कंट्रोल कारची GST करासह एकूण किंमत 2360 दिलेली आहे। म्हणजे आपल्याला एक खेळण्यातील जे दिलेली रिमोट कंट्रोलवाली कार जी दिलेली आहे तिला GST लागून म्हणजे ती GST सह पूर्ण किंमत तिची काय व्हायला लागली, मग 2360 रुपये आहे। तर GSTचा दर आपल्याला तिथं 18% दिलेला आहे। तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी, म्हणजे करपात्र म्हणजे काय, कराला सोडून जे मिळणारी किंमत आहे ते काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कृती पूर्ण करायची आहे, ठीक आहे। म्हणजे कर सोडून किती रुपयाची ते कार असेल हे आपल्याला सांगायचं आहे। तर कृतीमध्ये तुम्हाला काय म्हणलेलं आहे पहा बरं, मग तुम्हाला कृती ऑलरेडी लिहूनच दिलेली आहे, पहा
कारची विक्री किंमत कशा संघ दिलेली आहे, GST सह दिलेली आहे. किती रुपये होती, 2360 रुपये. ठीक आहे. आणि GSTचा दरही दिलेला आहे, किती टक्के दिलेला आहे, 18%. ठीक आहे. मग समजा कारची करपात्र किंमत रुपये आपल्याला माहिती आहे का, नाही. म्हणून आपण काय समजली की X रुपये हे करपात्र किंमत आहे. तर GSTचा दर किती दिलेला होता, 18%. मग आपण काय केलं, टक्क्याला भागाकारात दिला 18 गुणिला 100 आणि करपात्र किंमत माहित नाही म्हणून गुणिला काय केलाय, X केलाय. ठीक आहे. मग खेळण्यातील कारची विक्री किंमत हे आपल्याला फॉर्म्युला आहे. पहा सूत्र काय सांगते, खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत गुणिला काय पाहिजे इथं, GST गुणिला काय, GST. मग मला सांगा, तुम्ही कारची विक्री किंमत बरोबर करपात्र किंमत अधिक GST दिली, तर GST मध्ये तुम्ही सांगितलंय GSTचा दर 18%. तर ठीक आहे, हे तुम्हाला माहित झालं. 2360 हे कारची विक्री किंमत होती. तर करपात्र किंमत आपल्याला माहिती आहे का, माहिती नाही. तर करपात्र किंमत आपण काय मानली, X. मग X अधिक GSTचा दर काय लिहिला आपण, GST बरोबर 18/100 गुणिला X. मग इथं काय येईल, 18/100 गुणिला X. ठीक आहे. मग मला सांगा, आता 100 जर X ला गुणला 100 100 100 अधिक 18, तर इथं काय झालं, 118/100 गुणिला X. ठीक आहे. मग तुम्ही काय करशाल, या भागाकारातल्या 100ला इकडे गेलं तर गुणाकारात जाईल, 2360 गुणिला 100 बरोबर. आता इथं काय उरलं, 118 आणि गुणिला X, तर 118X. ठीक आहे. मग आता इथं काय करायचं, तुम्हाला X ची किंमत काढायची आहे. X ला इथंच ठेवलं तर 2360 गुणिला 100 आणि हे 118 गुणाकारातला इकडे आला तर इथं काय होईल, तो भागाकारात जाईल आणि इकडे काय राहिला, X राहिला. तर X ला आता जेव्हा या दोघांचा गुणाकार करून 118 न भागले तर तेव्हा आपल्याला उत्तर किती मिळेल, 2000 रुपये मिळेल. तर आपल्याला एक लक्षात यायला लागलंय की जेव्हा करपात्र किंमत त्या कारची किती रुपये मिळायला लागली, आपल्याला 2000 रुपये व्हायला लागली, तर आपल्याला सांगायला येईल उत्तर काय म्हणणार मग, तर त्या कारची करपात्र किंमत आपल्याला 2000 रुपये मिळाली. तर अशा प्रकारे हे आपली काय झालेली आहे, कृती क्रमांक 2 पूर्ण झालेली आहे. ठीक आहे. मग काय करशाल पहा, आता हे जे उर्वरित भाग जो राहिलेला आहे याच्यातला B प्रश्न 4था आणि 5वा तो आपण पुढच्या व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये पाहूयात. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होत राहील. आणि या आजच्या तुम्हाला जर या उत्तरपत्रिकेची PDF फाईल पाहिजे असेल, या आपल्या बोर्डच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेची PDF फाईल पाहिजे असेल तर आजच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला यांच्या PDF फाईल मिळून जातील. ठीक आहे. धन्यवाद.